नमस्कार, सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधको. पूर्ण अर्थात नारायण गाथा काल 59 पर्यंत अभंग पाहून झाले. आता 60 पासून पुढे पाहूया. संसार जल संपृक्त घट रिता कधी न होतसे, टाकू पायी तरी त्यासी जीव टाकू कधी नाशके, धरता न टाकता येई शोकाकुल जीव होतसे, स्वस्त शांत जरी वैसे संसार जल बाष्प होतसे, ज्ञान सूर्य जरी जागा तरी संसार नासतो, संसार लक्षिता जीव वितेपणी ब्रह्मपदी नाचतो. संसारी माणसे पाण्याने काठोकाठ भरलेल्या घटाप्रमाणे संसार रूपी जल अंतःकरण घटात ओतप्रोत साठवून जीवन जगत असतात. जन्मासह माथी मारलेले जातपात कुलगोत्रादी भेद आणि श्रेष्ठ कनिष्ठादी संस्कार रूपी कल्पना किंवा मानव अयोग्य समजुतीने हे संसार जल दूषित प्रदूषित झालेले असते. वर्ण परंपरांचे हे कालकूट जग वर्ण परंपरांचे हे कालकूट जग माणसाला तो जसजसा वयाने वाढत जातो तस तसे अधिकाधिक मानव बंधने, रूढी, परंपरा, प्रदेश, राज्य, राष्ट्र, धर्मविषयक सर्परज्जूत घट्ट करकचून टाकते किंवा बांधते. मी माझे भ्रांती ओझे या वेगळे विश्व ते नसे असे भ्रांती जलसाठ्याचे कुंड म्हणजे संसार. यामध्ये साचले पण तोचतोचपणा आणि मनाला निस्तेज यांत्रिक घडवण्याचे व बंदिस्त करण्याचे सांस्कृतिक कुकर्म दडलेले असते. माणूस वयाने वाढतो, म्हातारा होतो, पण सहजासहजी प्रौढ शहाणपण, पक्व समजूतदारपण त्याला प्राप्त होत नाही. हे असते सारे संस्कृतीचे देणे किंवा सांस्कृतिक वारसा, ज्यामध्ये उचित कमी, अनुचितच, विशेषतः भेदाभेद, अमंगलता अधिक असते. यामध्ये जीव अगदी कंटाळून जातो. संसार रूपी जल टाकताही येत नाही आणि धारणी करता येत नाही. त्याचा अंतःकरण घट, त्याला साचेबद्धता, तीच यांत्रिक जीव घेणी सांस्कृतिक करामत व कवायत यामुळे अगदी जेरी सांडते. त्याचा अंतःकरण घट, त्याला साचेबद्धता, तीच यांत्रिकी जीव घेणी सांस्कृतिक करामत व कवायत यामुळे त्याला जेरी सांडले जाते. धरे ना टाके अशी द्विधा अवस्था माणसाला अवेळी म्हातारपण आणते. मात्र ज्याचा ज्ञान भानू म्हणजे ज्ञान सूर्य प्रदीप्त आहे, तो कोणीही आपल्या ज्ञानरूपी किरणाने त्या संसार जलातील प्रदूषित मठ्ठ म्हणजे मूर्खतेचा आणि बद्ध म्हणजे बांधलं गेलेलं, मात्र ज्याचा ज्ञानभानू प्रदीप्त आहे, तो कोणीही आपल्या ज्ञानरूपी किरणाने त्या संसार जलातील प्रदूषित मठ्ठबद्ध समजुती रूपी दूषितता विशुद्ध प्रखर दृष्टीने ओळखून त्यांना आपल्या जीवन व्यवहारात स्थान देत नाही. तो हे संसार रूपी जल आपल्या दिव्य ज्ञान किरणाने निर्मल करतो किंवा अगदी त्याही पुढे जाऊन संसार अलक्षून तो नाशतो. नाशणे म्हणजे असून नसलेपणी राहणे, संसारात राहूनही अरुचीपूर्ण संसारात वागणे आणि साक्षीत्वात राहून कोहम म्हणजे स्व आणि अखिल अस्तित्वाचा तेजोमय शोध बोध घेत ब्रह्मरूप असणे किंवा नांदणे. संसारात राहूनही अरुचीपूर्ण संसारात वागणे आणि साक्षीत्वात राहून कोहम त्याचा शोध घेत म्हणजेच स्व आणि अखिल अस्तित्वाचा तेजोमय शोधबोध घेत ब्रह्मरूप असणे नांदणे. असा कैवल्य नंदित आनंद क्रीडा धुंद उन्मनी अगदी रितेपणी कोऱ्या निर्मल विशुद्ध अंतःकरणाचा प्रज्ञावान धनी सर्वत्र चैतन्य सत्ताच अभेद रूपाने पाहतो. तीच ती स्थित प्रज्ञा जी सर्व काही सर्वंकष सत्यत्वाने ऋतंभरा प्रज्ञारूपे ब्रह्मसाक्षी मध्ये सहज कार्यरत असते. आता असा हा स्वयमेव ब्रह्मच असलेला स्वपदीच आनंद रसपूर्णतेने निर्झरासारखा हसत खेळत नाचत कैवल्य धुंद असतो. 61 काय वेचे आमुचे तुला शोधताना, जीवन सरिता वेगे वाही तुला शोधताना,
दयार्णवा तव भेटी जीव आसुसला मिळसी ना मिळसी फिकीर नसे फकीराला काय वेत्या मोते तुला शोधताना. असा हा कोहमचा शोधयात्री अस्तित्वाचा सत्यार्थ शोधताना तीव्र वेगाने उगमाकडून अंताकडे जन्माकडून शेवटाकडे एखाद्या धुंद फुंद मुसमुसून वाहणाऱ्या नदीप्रमाणे वाहत असतो. खरे तर तो सत्यगामी असतो. त्याला सत्य प्रवास महत्वाचा असतो. सत्य हाच त्याच्यासाठी परमेश्वर असल्याने त्या सत्यरूपी सागरात विलोपण्यासाठी मी माझा नाश आणि तू तुझे उदितणे म्हणजे उगवणे यासाठी तो भाव विवल असतो. तो आत्मनिवेदनात निवेदितो. भगवंता सत्य सागरा तुझेच सामावून नष्ट होण्यासाठी मी आसुसलो आहे. तू मला मिळोस वा ना मिळोस मला त्याची फिकीर नाही. मात्र हा तुझ्या शोधात निश्चिंत झालेला फकीर तुला मिळण्यासाठी अख्खे जीवन समर्पित करीत आहे निश्चित. त्याला नफा नुकसानीची फिकीर नाही. खरे तर तू दिलेले हे जीवन तुझ्या प्राप्तीसाठी सरत असेल तर ते उचितच आहे. त्यात वावगे काहीच नाही. त्यात काहीच खर्च वेच नाही. आता पुढे एकाकी नरमे ईश्वरा म्हणून धारी नश्वर मानव शरीरा मानव देव होऊ पाही देव मानव उपराठी गती राही. गंमत पहा, ज्ञानी फकीर देवाला मिळण्यासाठी आतुर आहे. मानव नारायण होऊ पाहत आहे. त्याचवेळी विरुद्ध बाजूने ईश्वराला एकाकी कंटाळवाणे वाटले म्हणून त्याने आपले अक्षर रूप टाकून नश्वर मानव शरीर धारण केले. देवाला कंटाळा आला म्हणून तो मानव होऊन बहुल व्यापक नरनारी रूपात येऊ पाहतो आणि त्याच वेळी संसाराला कंटाळलेला मानव देव होऊ पाहतो. नारायणात विसर्जित व्हावेसे समर्पित व्हावेसे त्याला वाटते. एकाला अनेक व्हावेसे वाटणे आणि त्या अनेकातील काहींना एकरूप व्हावेसे वाटणे अचंबितच करणारे वाटते ना. हीच ती उफराटी देव मानवगती. एकत्वाची स्थिती बहुत्वात पालटणे आणि बहुत्व किंवा समग्र एक होऊ पाहणे. एकत्वाची स्थिती बहुत्वात पालटणे आणि बहुत्व किंवा अनेकत्व एक होऊ पाहणे हाच तर विशुद्ध चैतन्याचा स्थायी भाव आहे. तो केवळ ज्ञानानेच उलगडू शकतो. त्याचा वेध पुढे घेऊ. 63 मन अमन चित्त निश्चिंत बुद्धी अचल ढळ आकार निराकार गुण निर्गुण गती स्थिती गती वृद्धी क्षय वृद्धी क्रम विकास क्रम संकोच ऐसी आलटा पालट यासी म्हणती नियती स्वप्रज्ञेने हे जाणी तो कानसे ठाईत स्वयमेव चक्र पाणी. मन व चित्त हे सर्वसाधारणतः समानार्थी वापरले जातात. मात्र पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय अशी 10 इंद्रिय ज्याच्या ताब्यात असतात त्या 11 इंद्रियाला अंतःकरण आत खोलवर असलेले करण म्हणजेच साधन रूप इंद्रिय असे म्हणतात. या अंतःकरणाच्या 4 वृत्ती किंवा अवस्था आहेत. त्या कारणाने अंतःकरणाला अंतःकरण चतुष्टय असे म्हणतात. यापैकी संकल्प विकल्पात्मक वृत्तीला मन, निश्चयात्मक बुद्धीला यापैकी संकल्प विकल्पात्मक वृत्तीला मन, निश्चयात्मक वृत्तीला बुद्धी, अहम करता अहम भोगता मीच करता मीच भोगता व मत्तो नान्या परहा म्हणजे माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही अशा वृत्तीला अहंकार आणि बाह्य वास्तू सापेक्ष अनेक व्यवहार चालू असताना त्यातील आपल्याला इष्ट वाटणाऱ्या वस्तूविषयी सतत अनुसंधान ठेवणाऱ्या वृत्तीला चित्त असे म्हणतात. म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त असे 4 भाग मिळून हे अंतःकरण बनते. सारांश मनाद्वारे कल्पनांना आत घेणे, बुद्धीद्वारे निश्चय कोणत्या कल्पना स्वीकारयोग्य व कोणत्या त्याज्य ठरवणे, अहंकाराद्वारे आपण स्वीकारलेल्या कल्पनांचा हिरिरीने पक्ष घेणे वा पाठपुरावा करणे आणि चित्ताद्वारे अशा स्वीकारलेल्या इष्ट विषय कल्पना वस्तू व्यवहार यांचे सातत्याने अनुसंधान चालू ठेवणे असे असते. या अंतःचतुष्टयाचे स्वरूप नीट परिशीलन केल्यानंतर अंतःचतुष्टयाचे म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकार याचे नीट परिशीलन केल्यानंतर
आता पुढे जाऊया. संकल्प विकल्पात मन अडकलेले असते. त्याचे ज्ञान झाल्यावर बाह्य वस्तू सापेक्ष व्यवहारात अडकते ते मन, आणि त्यात जे अडकत नाही ते अमन अथवा न मन म्हणजे शांती, वा वेगळ्या अर्थाने अंतःकरण वा मन चतुष्टयातील मन या संकल्प विकल्प वृत्तीचे निवृत्त होणे. म्हणून मनाचे संकल्प विकल्पात्मक अडकलेले असणे नष्ट होणे म्हणजेच मनाचे अमन होणे किंवा मनाचे संकल्प विकल्प वृत्तीपासून निवृत्त होणे याचा सहज बोध होतो. ही मनोवृत्ती जर निवृत्त झाली, आज काही घेतलेच नाही, तर बुद्धिरूपी निवड स्वीकार नकारी नष्ट होतो. काहीच देणे घेणे नसते, त्याचा अहंकार कसा राहणार, नव्हे त्याचा मी नष्टच होणार. आता चित्त अनुसंधान करणार तरी कसले, सारांश मनोनाश बुद्धी अहंकार म्हणजे मी आणि चित्ताचाही नाश साधू शकतो. सारांश मन नष्ट झाले, मनाचे अमन झाले की मन बुद्धी अहंकार आणि चित्त या चारी ज्या पाकळ्या आहेत अंतःकरणाच्या त्या पूर्णपणे निर्मूल होतात, कोऱ्या होतात. आता अंतःकरण चार खाणांचे न राहता अंतःकरण पूर्णतया चैतन्याची रसरशीत चेतनेची खाण निधान किंवा साठा म्हणून उरते. मी नाही केवळ चैतन्य, सच्चिदानंद स्वरूपी शिवोहम शिवम म्हणजे अनुक्रमे जागृती स्वप्न सुषुप्ती या तीनही अवस्थात माणूस केवळ स्वर्णमय चैतन्य या तीनही अवस्थात माणूस केवळ स्वर्णमय चैतन्य हिरण्य गर्भ आत्मा म्हणूनच स्वकडे आणि इतरही सर्वत्र ज्ञान दृष्टीने पाहतो. किती सोपे आहे पहा. शुद्ध ज्ञान दृष्टीने पाहता मनाचे अमन होते, चित्त निश्चिंत होते म्हणजे विषय वस्तू वेडापासून मुक्त मोकळे होते, बुद्धी अचल अढळ होते आणि अहंकार निरहंकार आपोआप होतो. त्याच वेळी आकार निराकार गुण निर्गुण गती स्थितीमध्ये आणि स्थिती गतीमध्ये आलटा पालटाने केवळ चैतन्याची हालचाल म्हणत राहते. वृद्धी क्षय क्षय वृद्धी म्हणजे एका चैतन्याचे भासमान दृश्य बदल, तसेच वृत्ती निवृत्ती आणि क्रमविकास क्रमसंकोच जनन मरण हे केवळ काल्पनिक म्हणून माईक चैतन्याचे दृश्यांतर आहे. या साऱ्याचा उचितपणे एके समयीच बोध होतो. या बोधावर स्थिर राहणारा कोणीही प्रज्ञा जागृतीमुळे अवेकनिंग ऑफ इंटेलिजन्स स्वयमेव चक्र पाणीच चक्र आहे ज्याच्या हातात असतो. म्हणजे चैतन्य चक्राचे ज्ञान प्राप्त झाल्या कारणाने त्या चक्रावर स्वमर्जीने येथे स्वहस्ते नियंत्रण करणारा असा तो ज्ञानी स्वयमेव चक्र पाणीच असतो. नसतो का त्याचे नीट चिंतन करा. नरनारायण एकच आहेत. जेव्हा नराला नारायणाची युक्ती समजते, जेव्हा नराला नारायणाचा आलटा पालटातील चैतन्याचा क्रम कळतो, तेव्हा नर स्वयमेवच नारायण होतो आणि या संपूर्ण विश्वाच्या गती स्थितीचे चक्र स्वतःच्या हातात स्थिर करू शकतो. म्हणून नराचा नारायण होतो. तेव्हा नर हाच नारायण म्हणजे चक्र पाणी म्हणजे संपूर्ण अस्तित्वाचे आगम निगम चैतन्याची येजा वर खाली होणे याचे जे रहस्य ज्याच्या हातात आहे असा हा नरच स्वतः नारायण होतो आणि चक्रपाणी होतो. ते कसे होते ते आपण वर पाहिले. फक्त आणि फक्त आपला मनोनाश झाला की जी प्रज्ञा जागृती होते, प्रज्ञेचे स्थितप्रज्ञेत रूपांतर होते, तेव्हाच हे कळते की मनाचं अमन होऊ शकतं, चित्त निश्चिंत होऊ शकतं, वर खाली होऊ शकतं, खालचं वर होऊ शकतं, क्रमविकास क्रमसंकोच होऊ शकतो, जन्म मरणात जाऊ शकतो, मरण परत जन्म देऊ शकते. हे जे येणे जाणे आहे ते दुसरे काही नसून फक्त चैतन्याचाच हा उलट फेर असतो. हे ज्याच्या ध्यानात आले त्याला या चैतन्याच्या उलट फेरावरती स्वतः नियंत्रण करता येते. म्हणजे तो स्वतः अमनी बनून स्थितप्रज्ञ बनून या संपूर्ण गतिस्थितीचं सूत्र आपल्या हातात घेऊ शकतो आणि हा नरच नारायण बनून चक्रपाणी या गतिस्थितीच्या चक्राचं नियंत्रण आपल्या स्वहस्ते करू शकतो आणि नराचा चक्रपाणी म्हणजे नारायण होऊ शकतो. असं हे संपूर्ण चिंतन आहे. पुढचा 64. आशारूपी अति विलक्षण एक शृंखला जगी मानवासी जखडून टाकी फिरवे जागो जागी विरळा कोणी मुक्त राही असुनी पाय पांगळा
करकटेवरी पाय विटेवरी जैसा विठू सावळा घन नीळ कान्हा विठू सावळा ऐसे नर नारायण भिन्न वासे परी अभिन्नची मुळी चैतन्यायन जाणी जो हे निश्चित समजा स्वयंभू प्रज्ञावान संचित प्रारब्ध क्रिया मान नियती नसे त्या स्वयमेव भगवान. अशा अपेक्षा इच्छा रूपी एक अद्भुत व विलक्षण बिडी किंवा शृंखला म्हणजे साखळी साखळदंड आहे. या आशेत अडकलेला सर्वत्र याचना करीत फिरत राहतो आणि अशा रूपी बेडीत न अडकलेला मात्र मुक्त पाय असूनही जेथे असतो तेथे जसाच्या तसा करकटेवर पाय विटेवर असलेल्या विठोबासारखा साक्षीत्वात स्थाणू स्थिर चित्तप्रज्ञत्वात राहतो. हे असे त्याच्या बाबतच संबोधते जो मूळ चैतन्यायन म्हणजे चैतन्याचा दृश्य अदृश्य मार्ग, नारायण मार्ग म्हणजे नरनारी यांचे निवासस्थान म्हणजे नारायण आणि त्याच मार्गाने नरनारी येतात आणि त्याच मार्गाने नारायणाला मिळतात हे जो जाणतो त्याच्या दृष्टीने हे सर्व काही सहज सोपे आणि आकलन योग्य असते. विठोबा कान्हा नर नारायण अभिन्नतेने चैतन्यच आहे हे जाणणारा सुद्धा भगवान असल्याने तो नियती शरण नसतो. म्हणून परत ऐका, आशा रूपी अति विलक्षण एक शृंखला जगी मानवासी जखडून टाकी फिरवे जागो जागी विरळा कोणी मुक्त राही असुनी पाय पांगळा करकटेवरी पाय विठेवरी जैसा विठू सावळा घन नीळ कान्हा विठू सावळा ऐसे नर नारायण विभिन्न भासे परी अभिन्नची मुळी चैतन्यायन जाणी जो हे निश्चित समजा स्वयंभू प्रज्ञावान संचित प्रारब्ध क्रियमान नियती नसे त्या स्वयमेव तोची भगवान. आता पुढे 65. कृष्ण मेघ जरी दाठी वाटी व्यापू पाहती आकाश तरी न मावळे स्वपदीचा आकाशीचा अवकाश. अवकाश म्हणजे मुक्त मोकळी साधू हृदयाची खोली भरेन सरे घे समेटून विश्व अवघे हो चैतन्य चिमुटी खोळी दश दिशानी सान थोर येती जलप्रवाह सागरी विभिन्न रूपे पालटून जाती उरे जल केवळ सागरी सोम अर्क ग्रह नक्षत्रे अथवा इंद्र धनु मेघ येती जाती परी आकाशी न पडे छेद वा भेद साधू हृदयी तैसेची चाले अवघे चैतन्य समन्वयन उच्च नीचता भेदा भेदा नसे किंचितही स्थान शंख शिंपले मोती रत्ने राहती रत्नाकराचे पोटी परी नसे त्या हर्ष खेद मुळी राहे जलची त्याचे ओटी जाणा तैसे ब्रह्मसे नित्य निरंतर साम सगुण साकारा घे कवटाळूनी ते राही विशुद्ध चैतन्य साम. काळ्या ढगाने किती दाटीवाटी करून आकाश झाकून टाकायचा प्रयत्न केला तरी आकाश आपला अवकाश म्हणजे सर्व स्वागतोत्सुक मोकळा भाव मावळू वा लुप्त करू शकत नाही. साधू हृदयाची खोली किंवा उंची ही अशीच सर्वांना सामावून घेणारी असते. ती सर्व विश्वाला आपल्यात स्थान देताना त्या विश्वाचे चिमटीभर चैतन्यात जादुई परिवर्तन करून जशीच्या तशी आकाशवत मुक्त राहते. म्हणजे साधू हृदयाची खोली अख्ख्या विश्वाचं चिमटीभर चैतन्यात जादुई परिवर्तन करते आणि ती त्याच्या हृदयातील आकाशासारखी मुक्त खोली तशीच्या तशीच राहते. दश दिशातून लहान मोठे विभिन्न जलप्रवाह सागरात येतात मात्र तेथे त्यांची विभिन्नता नष्ट होऊन केवळ अभिन्नतेने पाणी तेवढे राहते. चंद्र सूर्य ग्रह नक्षत्रे तारे तारका धवल शुभ्र घननीळ मेघ अथवा मनोहारी इंद्र धनुष्य यांच्या येण्या जाण्याने आकाशाला नाही छिद्र पडत किंवा त्यात भेद निर्माण होत. तसाच साधू हृदयात केवळ सर्वत्र चैतन्य रूप समन्वय साधलेला असतो. तेथे उच्च नीचतेला भेदाभेद अमंगलाला अजिबात ठाव नसतो. शंख शिंपले मोती अशी रत्नांची खाण रत्नाकरात सागरात असते तरीही त्याबाबत ना हर्ष असत
सागर हृदयात किंवा पाण्याच्या खारट चवीचा खेदही असत नाही तेथे. त्याच्या ओटीमध्ये म्हणजे विस्तीर्ण खोल भागी केवळ जलाशयच असतो. तसेच हे ब्रह्म जो चैतन्याचा मोहदधी आहे, सर्व सगुण साकार आपल्यात समेटून अगदी गवताच्या आडीपासून आकाशापर्यंत अत्यंत साम म्हणजे छान मंगलदायक साधू समत्वपूर्ण नित्यंतर राहते. आता पुढचा अभंग 66 पाहूया, मोठा आहे, ऐका. सुषुप्तीत जेव्हा जीव सत आहे, जगत ही तेव्हा सुषुप्तीत राहे. जीव नेणिवेत जग नेणिवेत, मागुते कोण आणि तया जाणिवेत. जीव जगत जेव्हा निद्रेत, तेव्हा कोण असे सदा जागृतीत. असे अहर्निश सदा जागृतीत, तोची सदा शिव त्याने सारे सुरक्षित. मी तू शिवाय अनामिक राहे, सर्व हितार्थ सदा दक्ष आहे. ओम नमः शिवाय दशलक्ष राहे, ओम नमः शिवाय दक्ष लक्ष राहे. अनुसंधानी त्या तो स्वये शिव होये, गाढ निद्रेत जीव शव सम राहे. पुन्हा त्या उठवी तो केशव असत आहे. सदा शिव शिव केशव देव नामे अनेक, परिमूळी चैतन्य भगवान एक. असे जरी निरंतर चैतन्य जाणते पण, सहज मावळे त्या परते नेणते पण जाता जे पाठी राहत असे. तेची स्वठाईचे संवेद्यत्व असे, स्वची स्वशी एकत्वाने जाण. नव परिचय स्वचैतन्याची जाण. मी नव्हे केवळ स्वयंसिद्ध चैतन्य, ओळख पटता पळे माया जाई देह मनभान. आता उरे केवळ अमेय चैतन्य, येथून तेथे तेथून येते पूर्णत्वाने केवळ चैतन्याची असे. काय येई जाई काय उणे अधिक, पूर्ण चैतन्योहम केवळ निरूपाधिक. हीच जाणा कैवल्य विद्या, एकमेव द्वितीय सोहम हंसो विद्या. तिचे कृपेने भव सिंधू हो पार, जन्म मृत्यू चक्र भीटे चुके येर धार. स्वते ठाई सर्व आकळे, अनन्यत्वे परब्रह्म अमृत भूमा उरे. 66. सुषुप्तीत जीव आणि तत्संबंधी जग दोन्ही नेणिवेत असतात. त्यांना फिरून कोण जाणीवेत आणतो, जागे करतो. जो जीव व जगत गाढ झोपेत असतानाही सदोदित जागा असतो, तोच त्यांना निद्रेत सुरक्षित ठेवतो. जो जीव व जगत गाढ झोपेत असताना सदोदित जागा असतो, जीव आणि जगत गाढ झोपेत असताना जो कोणी सदोदित जागा असतो, तोच जीव व जगत यांना निद्रेत सुरक्षित ठेवतो आणि त्यांना निद्रेतून बाहेरी आणतो. त्यालाच सदा शिव म्हणतात. जीव जागा असो वा नसो, जो कधीही जागाच असतो तो म्हणजे नित्य जागृत सदाशिव. मी तू जागे असताना आणि झोपेत असतानाही त्यांच्या निरपेक्ष म्हणजे त्यांच्या बद्दल कोणतीही अपेक्षा नसताना, त्यांच्या अवस्थांचा विचारही न करता खरे तर त्यांच्या शिवाय विदाउट देम असतो, तोच तर त्यांच्या हिताकडे दक्ष लक्षतेने पाहणारा ओम नमः शिवाय म्हणजे देव शिव शंकर. त्याला नित्यवंदन म्हणजे आपणाला देवाची काळजी असो नसो असा एक देव आहे, जो आपणाला जागे पण देतो, स्वप्न देतो, गाढ झोप देतो, नवे गाढ झोपेतून परत उठवतो. जागृती स्वप्न सुषुप्ती आणि परत जागृती स्वप्न सुषुप्ती हा नित्य नूतन खेळ जो आपणाला करायला संधी देतो, त्याची आपणाला आठवण असो किंवा नसो, त्याच्या चिंतनाशिवाय सुद्धा असा हा आपण चिंतन न करीत असलेला जो कोण आहे, तो देव आपणाला या तिन्ही स्थिती दीर्घकाळ उपभोगायला देतो. त्यालाच माझे ओम नमः शिवाय म्हणजे त्याला नमस्कार असो. याचं मला चिंतन नसलं तरी जो माझ्या हितासाठी झटतो असा तो नमः शिवाय हा जो त्याला दिव्य देव शिवशंकर म्हणतात. त्याला नित्य वंदन करून त्याच्या अनुसंधानात राहणारा कोणीही जीव अथवा नरनारी स्वयमेव शिवत असतो. गाढ निद्रेत जीव आणि तत्संबंधी जग शववत शवसम असते. त्यांना पुन्हा उठवतो
तो केशव असतो. तर अशी ही सदाशिव शिव केशव अशी अनेक देवनामे असली तरी मुळाशी चैतन्य पूर्ण म्हणजे भगवान एक आणि एकमेव आहे आणि त्याला चैतन्य देवच असे जाणावे. असे हे चैतन्याचे जाणते पण सदैव जागे असेल तर त्या विपरीत म्हणजे आपणाला चैतन्य म्हणून न जाणता वेगळे काही समजणारे अज्ञान नेणते पण सहज मावळते. आता हे नेणते पण संपल्यावर म्हणजे केवळ आणि केवळ आपण चैतन्य आहोत हे समजल्यावर पाठी जे उरते तेच स्वतःला स्वचैतन्य जाणीवेने केवळ चैतन्य म्हणून ओळखणारे स्वसंवेद्यत्व होय. म्हणून स्वतःला केवळ चैतन्य म्हणून ओळखणे त्यालाच स्वसंवेद्यता म्हणतात. आता मीचा स्वची परिचय स्वचैतन्य आपण केवळ आणि केवळ विशुद्ध चैतन्य आहोत अशा तऱ्हेने होतो. हेच मीचे त्याच्याशी झालेले एकत्वाने सत्यत्वाने जोडले गेलेले जाणले गेलेले नाते किंवा नवपरिचय. आता मी उरतच नाही, केवळ स्वयंसिद्ध चैतन्यच उरते. आता माया नष्ट होते आणि देह मन भान म्हणजे स्वतःला देह मन समजणारी गैरसमजूत नष्ट होते. केवळ अमेय अनमेजरेबल चैतन्यच उरते. येथून तेथे आणि तेथून येते, दूर पासून येतपर्यंत आणि पुन्हा दूरवर सर्वत्र सर्वमेव केवळ पूर्ण चैतन्यच असते. आता येणे जाणे उणे अधिक असे काही नसतेच. केवळ निरुपाधिक म्हणजे कमी अधिक याच्या पलीकडे केवळ निरुपाधिक विना प्रतिबंध विना अटकाव विना पीडा चैतन्यच असते. याचा जाणता सहज उद्गारतो पूर्ण चैतन्योहम, मी तर पूर्ण चैतन्यच आहे. हीच ती कैवल्य विद्या, केवळ चैतन्य जाण विद्या. केवळ चैतन्य आणि चैतन्यच आहे हे जी विद्या आपणाला जाणवून देते त्याला केवळ चैतन्य विद्या असे म्हणतात. हेच ते एकमेव सोहम हंसा किंवा मी तो आहे तो मी आहे म्हणजे विश्व मुळाशी जे अधिष्ठान आहे ते मीच आहे आणि तेच अधिष्ठान मी म्हणून सध्या सगुण साकारात नारायण रूपे अवतरले आहे. ही विद्या ज्या हृदयात सतत दक्ष लक्षतेने म्हणजे अत्यंत दक्षतेने आणि अत्यंत अवधानपूर्वक ही विद्या ज्या हृदयात सतत दक्ष लक्षतेने म्हणजे पूर्ण अवधानपूर्वक अनुसंधानित असते म्हणजे प्रस्फुटित झालेली असते. त्या क्षेत्रज्ञाला म्हणजे त्या शरीराच्या मालकाला किंवा जीवात्म्याला जन्म मृत्यूच्या एरझाऱ्यातून कायमची मुक्ती मिळते आणि पुन्हा मर्यादित क्षेत्रात म्हणजे देहात एकदा का प्रस्तुतचा देह टाकल्यानंतर त्याला परत यावे लागत नाही. हेच ते भवसिंधू पार होणे. मीला स्वची जाण येताच त्या सर्वाचे सहज आकलन होते. नंतर अनन्यत्वाने एकलत्वाने केवळ परब्रह्मरूपी अमृत निरतिशय सुख भूमा साम छान छान पूर्ण सुखरूपे जीवन उरते. जीवन असून सुद्धा मुक्त असलेला सामविद्या अवगत झालेला हा जीवन मुक्त कायमस्वरूपी या प्राप्त देह टाकल्यानंतर पुढील जन्माच्या एरझाऱ्यातून कायमस्वरूपी त्याची सुटका होते. तर 66 पर्यंत आज आपण अभंग पाहिले. 67 पासून उद्या निरूपण करू. अभंग मोठे असल्याने त्याचं निरूपण मोठं आहे म्हणून अभंग सर्वसाधारण मोठे असतील तेव्हा 5-6 दररोज होतील याच्याकडे आपण लक्ष द्यावं आणि या चिंतनात राहू. पुढील 67 पासून अभंग उद्यापासून पाहू. अस्तु. धन्यवाद.